आज आहे दुसरा दिवस आपल्या ट्रिपचा. आपण आहोत गुहागरमध्येच आणि आता जो निघतोय म्हणजे इथलं ठिकाण एक्सप्लोर करायचे ते करू आज दिवसभर. ॲक्च्युली गणपतीपुळे जायचं होतं, तिकडं भरपूर बुकिंग आहे, तिकडंच जायचं आजचा स्टे करायचा विचार होता. पण ऑलमोस्ट सगळे स्टे फुल आहेत, त्याच्यामुळं आपल्याला आज इथंच थांबावं लागेल गणपतीपुळे गुहागरमध्ये. इथलं सगळं आसपासचा परिसर वगैरे फिरून घेऊ. चला आता ऑलमोस्ट 9:15 झालेत, बाहेर जाऊन नाश्ता वगैरे करू. चला आता मित्र आपण चाललो आता वॅडेश्वर मंदिराच्या मागे नाश्ता करण्यासाठी. हे समोर वॅडेश्वर मंदिर. चला आता इथे मुसळेमध्ये आपण नाश्ता करायला इकडे बघा नंबोळी वगैरे बघा. आपण कोथिंबीर वडी मागवली, आपली आली. इकडे मिसळ आहे आणि आपले पोहे पण आलेले. कोथिंबीर वडी टेस्ट करू आपण. कोथिंबीर वडी जरा थोडीशी आली पण हे क्रिस्पी नाही आहे, खाऊन पण कुरकुरीत नाही आहे. वडापाव पण मागवला, 4 प्लेट वडापाव मागवले. कारण नाश्ता पोटभर करायचा आपल्याला, कारण इथली पोहेची क्वांटिटी म्हणजे थोडीच आहे. पोटभर नाश्ता करायचा असेल तर अजून काहीतरी खावंच लागेल. आता मित्रांनो इथून निघूया, म्हणजे रूमवरून गुहागरमधून आता इथले ठिकाण आपण एक्सप्लोर करूया. ST स्टँड. या STला जायला जागाच नव्हती, तिला मागे घ्यावं लागलं कारण समोरून ST आली. पुढचा रस्ता बारीक आहे ना मंदिराच्या इथला. घरच्या गावागावातून जातोय. बीच नाही सॉरी गुहागर बीच व्ह्यू पॉईंट आहे, तिथं चाललोत. आणि तिथनं बीचचा जो व्ह्यू आहे ना एकच नंबर दिसतो, तो बघण्यासाठी चाललोय. आणि हे काय शांतादुर्गा बीच साईड होमस्टे. याकडे बघा रूम्स मस्त आहेत, म्हणजे सगळं भारी आहेत स्टे करण्यासाठी इकडं. आणि या साईडला सगळा बीचचा आपल्याला असा व्ह्यू भेटणार ना एक नंबर. थोडंसं वरती गेलं ना आपल्याला तो पूर्ण बीच गुहागरचा बीच दिसेल. त्या पॉईंटकडे जाण्यासाठी आपण आलो. श्री वॅडेश्वर मंदिरापासून गुहागर बीच व्ह्यू पॉईंटचं जे अंतर आहे ते 4 ते 5 किलोमीटरचं अंतर आहे. आणि तिथे पोचायला आपल्याला एक 10 ते 12 मिनटं लागतात. आणि त्या व्ह्यू पॉईंटवरनं गुहागर बीचचा एक अगदी विहंगम नजारा दिसतो. फायनली आपण आलो त्या व्ह्यू पॉईंटच्या इथे. आणि बघा एक नंबर नजारा आहे. या व्ह्यू पॉईंटवरून आपल्याला गुहागरचा संपूर्ण बीच आणि समुद्राचा विहंगम नजारा पाहायला मिळतो. फेसाळणाऱ्या लाटा, पाण्यात गेलेल्या मासेमारी करणाऱ्या बोटी, असं काही चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि बघतच राहावं असं वाटतं. या व्ह्यू पॉईंटची दिवसा वेगळीच मजा आहे आणि संध्याकाळी सनसेटच्या वेळेला आलं त्याचीही वेगळीच मजा आहे. अपूर्ण गुहागर बीच तिथपर्यंत लांबपर्यंत. आणि तिथं बोटी वगैरे दिसत आहेत समुद्रामध्ये, मच्छीमारी करणाऱ्या बोटी. एकच नंबर व्ह्यू दिसतो इथनं. आणि लाटा कशाही होतात, फेसाळणाऱ्या लाटा कशा भारी दिसते ते, एकच नंबर. आता गर्दी वाढली तर निघूया पुढच्या स्पॉटला आपल्या. चला आता बीच पॉइंट व्ह्यूचा आनंद घेऊन आपण आता निघालो थेट श्री वेळणेश्वराच्या मंदिराकडे. इथून आहे पॉईंटपासून आहे 13 किलोमीटर, अर्धा तास लागेल पोचायला. आणि हा असा सगळा काय म्हणतात आउटसाईड रस्ताच आहे, हा मेन रोड नाही आहे, आउटसाईड रोड आहे, जंगलचा शॉर्टकट. म्हणजे इकडे आलं तर हाच रोड आहे जायला, दुसरा पर्याय नाही आहे. आणि पुढे एक रस्ता दाखवतो. मागच्या वेळेस त्या रोडने मी सोलो ट्रॅव्हल करत होतो ना, तेव्हा मातीचा रस्ता होता. असं मला वाटलं की रस्ता चुकलो का, तिकडं कोणीच नव्हतं आणि उतार होता. आता माहित नाही रस्ता झालाय का नाही, बघू आता कळेल तिथे गेल्यावर. तोच रस्ता असावा कदाचित, तो डायरेक्ट पाळशेत बीचच्या तिथं निघतो तो. अजून कच्चा आहेच हा रस्ता, हाच रस्ता होता. म्हणजे मागे जो रस्ता होता तो झालाय थोडा आणि हा थोडा राहिलेला. ह्या रस्त्यानेच गेलो ना तेव्हा म्हटलं अरे कुठं आलं, रस्ता चुकलो तर नाही ना असं वाटलं होतं. सोलो ट्रॅव्हल करत होतो त्यावेळेस. हा रस्ता अजून तसाच आहे. गुहागर बीच व्ह्यू पॉईंटकडून वेळणेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी हा शॉर्टकट रस्ता आहे. आणि हा थोडासा खराब आहे, कच्चा आहे. पण या रस्त्यावरती ड्राईव्ह करण्याची वेगळीच मजा आहे. ॲडव्हेंचरस थोडासा रस्ता आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार नाही, पण हा रस्ता वळणाचा आहे आणि कच्चा रस्ता आणि खड्डे आहेत, त्यामुळे आपल्याला गाडीतनं हळूच न्यावं लागते. व्हिडिओ चांगला होण्यासाठी काय काय करावं लागतं म्हणजे आता चांगला रस्ताला लागलोत आपण. आणि या साईडला बघा परत मच्छीमारी करणाऱ्या बोटी, समुद्र आहे,
एकच नंबर. खाली खडकं आहेत, समुद्र के कडेकडे. हा आहे पाळशेत बीच. इकडं काय आपल्याला जायचं नाही बीचवर. आपण जस्ट कडेकडेने वेळणेश्वरला चाललो. तेच दाखवायचं होतं. बोर्ड लावलाय आय लव्ह पाळशेत. पुढे वेळणेश्वराला जाताना वाटेत आम्हाला एक मंदिर दिसलं पाळशेत गावात, आणि तिथे आम्ही दर्शन घ्यायचं ठरवलं. पाळशेत बीच. चला ह्या मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ. आलोच आहेत तर. चला आता हे एक मंदिर दिसलंय, श्री दत्त देवस्थान पालशेत. आपण आलो दत्तात्रयाच्या मंदिरात. वेळणेश्वरला जाताना वाटेत लागणारे हे दत्तात्रयाचं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. या मंदिरात श्री दत्तात्रयाचं मंदिर असून बाकी इतरही देवांचे मंदिर आहेत. हे आहे श्री दत्तात्रयाचं मंदिर, आणि ती मूर्ती बघा किती सुंदर आहे. पुढे आपल्याला श्री रेणुका आणि त्रिपुरारिका देवी यांचं मंदिर पाहायला मिळतं. इथं सगळ्या ट्रॉफीज ठेवल्या आहेत. क्रिकेट क्लबच्या आहेत. क्रिकेट काही काही गेम्समध्ये जिंकलेल्या ज्या आहेत त्याच्या दिसतात ट्रॉफीज. सद्गुरू स्वामी बाळोजीनाथ महाराज. इथे पुढे आपल्याला हे गणपतीचं मंदिर आणि श्री हनुमानचं मंदिरही पाहायला मिळतं. या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही आता पुढे वेळणेश्वर मंदिराच्या दिशेने निघालोत. पालशेत गाव आहे. वेळणेश्वर इथून 10 किलोमीटर आहे. हे 13, बामणगड 13 किलोमीटर. हे आपल्याला तिन्ही ठिकाणं व्हिजिट करायचे आहेत. आता औसाळ, जयगड, गणपतीपुळे 39 किलोमीटर आहे. वेळणेश्वराच्या मंदिराच्या दिशेने चालत जवळच आले. समोर नारळाचे झाडं दिसत आहेत, तेच आहे वेळणेश्वराचं मंदिर. लगा मंदिर एकच नंबर आहे. त्याच्या मागेच बीच आहे. हे इथलं प्रसिद्ध मंदिर आहे वेळणेश्वराचं मंदिर. मी तर सेकंड टाइम आलोय. चला ते वेळणेश्वराचं मंदिर आहे. गाडी इथंच लावली. हे सगळं पार्किंग ह्या साईडला. आज गर्दी आहे. आता इथं ताट वगैरे घेऊ काहीतरी. इथलं जातं. चलो आता जाऊया मंदिरामध्ये. चला त्या मंदिरात सेकंड टाईम आलो मी. आणि इथे बघा हे जीर्णोद्धार होणार आहे मंदिराचं. म्हणजे या साईडला एक श्रीरामांचं जुनं मंदिर होतं. एकदम लाकडी मंदिर होतं, खूप जुनं होतं. तर ते पाडून हे असं तयार करणार आहे. तिकडं त्याचं काम चालू आहे त्या साईडला. चला आता आतमध्ये जाऊ मंदिरात. वेळणेश्वर हे गुहागरमधील प्राचीन आणि प्रसिद्ध असं भगवान शंकराचं मंदिर आहे. वेळणेश्वराच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम काळभैरवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायची प्रथा आहे. काळभैरव मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला भूताई देवी, झोलाई देवी, सालबाई देवी आणि देव गावराखा आणि काळभैरव यांचे दर्शन घडते. काळभैरवाचे दर्शन घेऊन बाहेर पडताच आपल्याला मंदिर आवारात इथे पितळाच्या पिंडीचे दर्शन घडते. मग इथून पुढे आपण श्री वेळणेश्वराच्या मुख्य गाभाऱ्यात जाण्यासाठी प्रवेश करतो. इथे वरती आपल्याला सभा मंडपात नक्षीकाम पाहायला मिळते. सभा मंडपातून थोडंसं पुढे गेलं की आपल्याला वेळणेश्वराचे सुंदर असे दर्शन घडते. या साईडला महाविष्णू देवस्थान आहे. विष्णूंचं मंदिर आहे आणि याचं विहीर आहे. आधी दर्शन करू, मग इथं विहिरीपाशी. या वेळणेश्वर मंदिरात आणखीही छोटी छोटी मंदिर आहेत. जसं की हे समोरचं दिसतंय हे श्री विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं मंदिर. या इकडे आहे गणपतीचं मंदिर. वेळणेश्वर मंदिरात ही एक खूप जुनी गोड्या पाण्याची विहीर आहे. तिथून मी पाणी काढलं आणि पाणी पिलं. मस्त थंडगार असं पाणी होतं. गुहागरमध्ये आल्यानंतर आवर्जून पाहावे असे हे वेळणेश्वराचे मंदिर आहे.
चला आपलं दर्शन झाले मंदिराचे इथे. हे मंदिर इकडे दर्शन झालं आणि आता इकडे जाऊया बीचकडे. आणि या साईडला बघा इथे सगळे सरबत ज्यूसचे वगैरे दुकान आहेत. बीचकडे जात असताना वाटेत आम्हाला एक कोकण मेव्याचं दुकान दिसले. हे कसे आवळा 25 आहे. घे रे घ्यायचं ना इधर. हे बघा या इथे सुका मेवा कोकणचा घरोघरी खाजा म्हणून ऐकलं होतं. बरोबर आहेत देणार हे का. आता आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात आणले ते सोडा, पण खरं ते खाद्य तिखटच आहे म्हणून त्याचं नाव मालवणी खाजा. म्हणजे गोड आहे ना. गोड असते, आलं असते त्याला लावलेलं, बेसन गुळ आणि फोडा. बरं ठीक आहे द्या. दुसरं काय काय एक द्या. 2 आवळा कॅन्डी. 2 आवळा कॅन्डी. हे खाजा बघा ते 12 120. बघा ते खाजा घेतला पण फर्स्ट टाइम. मी काही ट्राय नाही केलं बघा, ट्राय केल्यावर. आणि बघा या इथे पण जेवण वगैरे करायचं असेल तर त्याची सोय, तर राहण्याची उत्तम जेवणाची खानावळ. इथं नारळाची झाडं बघितले ना असे समुद्राकडे झुकलेले आहेत. त्याच्या मागे पण एक रिझन असतं की ते समुद्राकडेच का झुकलेले असतात. ज्याला माहिती असेल त्याने कमेंटमध्ये सांगा. आणि हा आहे तो वेळणेश्वराचा बीच बघा. पाण्यात जाऊ नको. चप्पल ओली झाली की तुला कशीच चालवणार आहे. वेळणेश्वर बीचवरती वेळ घालवल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या ठिकाणावरती, जे की होतं बामनगड. ऑलराईट, चला आता आपण वेळणेश्वर मंदिर आणि बीच बघून आता आपण इथं आलोच बामनगडचे. तर तिथं पार्किंग केली, गाडी तर लावली. परी झोपली, त्याला ती काय उठत नाही, तिला गाडीतच बसवले, बाईक व्हायचं गाडीतच. आणि आपण आता जाऊया तिकडे समोर, त्या तिकडे जायचं आपल्याला बामनगड तिकडे. आणि हेच आहे हेदवे बीच बघा. पार्किंग तिकडे, तिकडनं आपण चालत आलो. आणि या इकडे बघा असे रॉक्स आहेत, समोर समुद्र आहे. आणि बघा नंतर मला वाटतं लाटा इकडे येत असेल, पाणी फार इकडे दगडापर्यंत येत असणार आहे. इथं बसून बघा संध्याकाळी तर इथं ऑब्व्हियसली मजा येत असणार आहे. कारण इथं मस्तपैकी दगडावर बसू शकता, समुद्राचा आनंद घेऊ शकता. आणि या इकडे आहे मंदिर. मंदिर क्रॉस करून मग आपल्याला पलीकडे जायचं आहे बामनगडीकडे. सुस्वागतम. चला आता मंदिर आलेच, तर ते मंदिरात जाऊ. कुठल्या देवाचं मंदिर आहे बघू, दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ. उमा महेश्वर देवस्थान किती. चलो महादेवाचंच मंदिर आहे उमा महेश्वर. चला मंदिराचं दर्शन झालंय, तर जाऊ बामनगड. बघा ना या दगडांचा आकार कसा आहे. दगड कसे वाटायला ना असे एकदम काय म्हणतात, छोटे डोंगर असल्यासारखंच वाटायला लागलेत. ते बघा ना, हे जर असं बघितलं असं वाटतं नाही का, हे जो डोंगर असतो मोठा पर्वत असतो त्याचंच छोटंसं रूप आहे असं वाटायला. ऑलमोस्ट पोचलोच आता जवळच. ही आहे ना, ही दरी दिसते, हीच आहे बामनगड. हा हीच आहे. हे बघा हीच आहे ती दरी. ॲक्च्युली जोरात पाणी आलं ना भरतीच्या वेळेस, तर हे पूर्ण पाण्याचं वरती येतं, इकडून असं पाणी येतं प्रेशरने. आता तेवढं नाही आहे पाणी, एवढं प्रेशर नाही आहे. इकडनं बघा आता दिसते क्लिअर. मी थोडंसं खाली आलो, मगाशी तिकडं होतो, तिथनं इकडं खाली आलो आणि इकडनं जरा दिसते आता बघा, क्लिअर दिसते घड अशी. हे डायरेक्ट इथनं प्रेशरनं पाणी जातं आणि असं वरती येतं. हे बघा
ते भरतीच्या वेळेस यायला पाहिजे, त्यावेळेस इथं बघायला भेटतंय. आत्ता नाही एवढं पाहायला भेटत. आणि ॲक्च्युली आपण बघा आता समुद्रातच आलो ऑलमोस्ट, कारण हे दगडं खडकांवरती आलं म्हटल्यावर आणि खडकं सगळे समुद्रातच आहे. बघितलं तर कळेल आता समुद्रातच आहे आपण, पूर्ण बघितलं तर कळेल. बघा आम्ही समुद्र आहे आणि खडकं सगळे समुद्रातच आहे का. कोणीच नाही इकडं. आता मग अशी गाड्या आता 2-3 गेल्या त्या, बाकी पब्लिक कोणीच नाही आहे. या जागेला बामणगड नाव कसे पडले त्याची एक आख्यायिका आहे. असे म्हणतात की एका रात्री इथून एक ब्राह्मण प्रवासी एकटाच पायी चालत होता. इथे घळ आहे त्याची त्याला कल्पना नव्हती. पाय घसरून तो घळीत पडला व जखमी झाला. घळीची खोली 8 ते 10 फूट तरी असावी आणि भरतीची वेळ असेल तर लाटांनी प्रचंड जोर असतो. तिथं जखमी होऊन पडलेला तो दुर्दैवी ब्राह्मण तिथून बाहेर पडू शकला नाही व त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला. तेव्हापासून या जागेला बामणगड असे नाव पडले. इतकी शांतता येतं, एकदम मस्त वाटते, शांत वाटतं. लाटांचा आवाज फक्त येते आणि समुद्र असं वाटतं इथंच बसून राहावं. आता दुपार आहे, म्हणजे ठीक आहे एवढं ऊन नाही लागत आहे, पण आहे ऊन. आता तर हिवाळ्यात आले, उन्हाळ्यात जर आलो तर वेगळीच मजा आहे. म्हणजे मजा म्हणजे उन्हाने तर परेशान होत होतं गरमीने इकडं. असं आहे एकंदरीतलं बामणगडीचं वातावरण. तर मित्रांनो आपण आलोत दुर्गादेवी मंदिराच्या इथं गुहागरमध्येच. परत आपण बामणगडवरून डायरेक्ट इकडे आलो होतो. हे बघा इकडं पार्किंग आहे गाड्यांची मंदिराची इथं, आणि इकडं जायचं आतमध्ये खाली. हे इकडं कळस दिसतोय ते मंदिर. आता चालत मंदिराकडे, दुर्गादेवी मंदिराकडे. इथं मी आता सेकंड टाईम येतोय. मागच्या वेळेस सोलो ट्रॅव्हल केलं होतं तेवढं आलोच होतो. मस्त आहे पण मंदिर, आणि इकडे राहायची सोय पण आहे, भक्त निवास. इकडे बघा गोठा आहे, गाई आहेत, इकडे कुंड आहे. गुहागरमधील हे दुर्गादेवीचं मंदिर अतिशय पाहण्यासारखं आहे. हे मंदिर गुहागिरी बीचपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. या मंदिरातील देवीचं रूप अतिशय देखणं आहे आणि मंदिरात आल्यानंतर अगदी शांत वाटतं. मंदिराच्या बाहेर आता छोटे छोटे मंदिर आहे. तिथे सूर्यनारायणाचं मंदिर दिसतंय. याकडे समोर आहे गणपतीचं मंदिर. कृष्णेश्वर मंदिर. भक्त निवास आहेत, राहण्याची सोय पण येते दुर्गादेवीच्या इथे. आणि इथे खालीच कॅटरिंग आहे, प्रसादालय, जेवायची सोय, आणि वरती रूम्स आहेत. ठीक आहे, तर फॅमिलीलाच फक्त 21 रूम्स देतात ते लोक ऑब्व्हियसली. मागच्या वेळेस मी सोलो आलो त्याचं विचारलं होतं, ते म्हणलं सोलोसाठी तर नाहीच, फक्त फॅमिलीसाठीच फक्त रूम्स अवेलेबल आहेत. ते बघा काही इन्फॉर्मेशन आहे. जेवणाची ऑर्डर 2 तास आधी भोजनगृहात देणे. मग भक्त निवासाची बुकिंग घेण्याची वेळ सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 4 ते 6 पर्यंत. कोणत्याही धार्मिक कार्याबद्दल पुजारी यांच्याकडे चर्चा करू नये. सर्व धार्मिक विधी देवस्थानमार्फत केले जातील. खोलीतून बाहेर जाताना लाईट व पंखे बंद करून जाणे. बाहेरून आणलेले पण खोलीत मनाई आहे. कचरा डस्टबिनमध्ये टाकणे. मोबाईल चार्जिंग स्विचचा वापर करू नये. ते बघा काही सूचना आहेत, म्हणजे स्ट्रिक्ट रूल्स जे आहेत की रूममध्ये कधीपर्यंत यायचं वगैरे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. आता हे पण बघू शकता जर येत असाल. आता दिवसभर गुहागर एक्सप्लोर करून सगळे स्पॉट्स बघून परत आलो आहे गुहागरवरच्या बीचवर. संध्याकाळचे 6 वाजलेत आय गेस, नाही 5-5:30 वाजलेत होते. आता सूर्य मावळतील आला आहे, आणि आता हे बघा सूर्य थोड्या वेळेस मावळेल आता. आणि आज शुक्रवार आहे, आज बऱ्यापैकी गर्दी आहे. विकेंड चालू झालं आहे ना, फ्रायडे, उद्या सॅटर्डे संडे, असे 3 दिवस सुट्ट्या काढून लोक बऱ्यापैकी आलेले
असताना बीचवरती पोलीस आलेत. बीचवरती आता पोलीस आलेत आणि जे आतमध्ये पाण्यात गेलेत खोलपलीकडे त्या साईडला वगैरे त्यांना शिट्ट्या मारून बाहेर काढतात. आता संध्याकाळ झाली तर वारं सुटलं, मस्त गार वारं सुटलं, एकदम मोठ्या जोरात हवा चालली आणि जर भिजलं तर आता थंडी वाजते. त्यामुळे आम्ही थोडंसं भिजलो आणि आता इथंच बसलोत बीचच्या साईडला वाळूवरती समुद्राचा आनंद घेत. बरेच लोक इथं साईडला बसले, त्या साईडला पण तिकडं कोरड्या याच्यामध्ये वाळूमध्ये बसलेले, तिकडं पण बसण्याची वेगळीच मजा आहे. मजा येते इथं. आणि आमची परी बघा इथे खेळ चालू आहे तिचा. परी काय करते आज? किल्ला बनवलाय. ओके, ग्लासचा किल्ला.